पर जो एग्जीबिशन लगाया गया है, जो प्रदर्शन लगाया गया है, इनकी मालूमात रखना हमारे नए नस्ल का काम है। यही लोग हैं जिन्होंने भारत असली में बनाया है। अब ये नकली लोग भारत की राजगद्दी पे जाके बैठे हैं। आज हमारा भाग्य है जो हमारे साथ गांधी का खून असल में रखने वाले गांधी के ग्रैंडसन परपोते तुषार गांधी यहाँ पे मौजूद है। गांधी की परंपरा चलाने वाला एक मजबूत आदमी आज हमारे साथ है। इसका हमें फक्र है। उनसे प्रेरणा लेके आगे की लड़ाई हम जैसे बुजुर्गों के साथ मर्जियां और उसके साथ ही सभा जो राजनीति में है नहीं, लेकिन सेकुलरिज्म के लिए लड़ाई लड़ते रहती है और हमारा भी फर्ज है कि सेकुलरिज्म के लिए लड़ना चाहिए। गांधी साहब, हमें बहुत अफसोस है आज जो लोग घर घर तिरंगा बोल रहे हैं, एक जमाने में यही लोग तिरंगा का विरोध कर रहे थे। यही लोग बोल रहे थे कि तिरंगा अशुभ है, 3 रंग से भरा हुआ है, और यही लोग आज हमें घर घर तिरंगा की अक्कल सिखा रहे हैं। ये तिरंगा हमारे बाप ने यहाँ लाया है और हमारे बाप को उन्होंने विरोध किया था, हमारे संविधान को उन्होंने विरोध किया था। आज उनके चेहरे के पीछे छुपे हुए कुछ लोग मुमरा में भी घूम रहे हैं। तो हमको सबको पहचानना है और इस देश के सेक्युलरिज्म को बचाने के लिए, आजादी को बचाने के लिए यहाँ पे एक होना है। इतनी ही भूमिका रखता हूँ और तुषार गांधी जी की इजाजत लेके ये एग्जीबिशन ओपन हो गया ऐसा घोषित कर देता हूँ। जय जवान जय किसानचा नारा देत असताना दुसरीकडे तिरंगा रॅली, घर घर रॅली असं देखील आता पण ज्या स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम बांधवांचं योगदान होतं त्यांचं या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे। लोकांना या मुस्लिम योद्ध्यांची माहिती मिळावी यासाठी या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्मियांचा तेवढाच योगदान आहे। तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही। सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी का बाप का हिंदुस्तान नहीं है। सर, एकीकडे 370 कलम आणलंय, मात्र कुठेतरी मुस्लिम विरोध हिंदू अशा देखील भावना देखील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू मुसलमानांची लढाई करणं हा त्यांना राजकीय फायदा वाटतो, पण हे देशासाठी अत्यंत घातक आहे। सर, गांधीजींचे नातू पंतू या ठिकाणी आलेले आहेत। गांधीजी आधीपासूनच अहिंसावादी होते, मात्र आता भारतामध्ये हिंसावादी जे राजकारण आहे ते पसरलं जात आहे। असं आहे की भारत हा परंपरेने अहिंसक आहे। गांधीजींनी भारताला ओळखलं, भारताच्या मातीला ओळखलं, भारताच्या लोकांच्या मानसिकतेला ओळखलं आणि म्हणून अहिंसेचा नारा दिला। जगामधलं हे पहिलं स्वातंत्र्य आहे जिथे रक्त सांडलंच गेलं नाही। मला वाटतं की मुंबऱ्याला जे दहशतवादी म्हणतात त्यांना आम्ही दर आठवड्याला एकदा जेवणाचं आमंत्रण देऊ। त्यांनी मुंबरा येऊन बघावं। मुंबऱ्यासारखं शहर आज पूर्ण भारतात नाही याची ग्वाही मी तुम्हाला 100% देऊ शकतो। इथले रस्ते, इथलं शिक्षण, इथलेली शिकलेली मुलं मुली हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे अनेक वर्षापासून हिंदू मुसलमान एकत्र राहतात। तुम्ही स्टेशनवर गेलात तर एक मस्जिद अशी उभी आहे आणि त्याच्या मागे बरोबर डोंगरामध्ये मुंबऱ्याची देवी आहे। ही मुंबऱ्याची ओळख आहे। सर, आज स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त काय नेमक्या शुभेच्छा मुंबईवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला द्या? आपल्याला आपलं स्वातंत्र्य आणि संविधान वाचवून ठेवायचं आहे। आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय, आपल्या धर्माचं स्वातंत्र्य मिळालंय, आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालंय। त्याची गळचेपी जर कोणी करत असेल तर ती होऊ देता कामा नये। या अधिवेशनामध्ये एक ब्रॉडकास्टिंग बिल येणार होतं। ते ब्रॉडकास्टिंग बिल म्हणजे युट्यूबवर बोलणारे जेवढे आहेत त्यांच्यावरती लगाम घालणारं बिल होतं। बीजेपीची संख्या 240 वर आल्या कारणाने त्यांनी ते बिल आणलं नाही। ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे। विरोधी पक्ष मजबूत झाला की सरकार शांत होत जातं। स्वातंत्र्य दिवस लाडकी बहीण योजना, दुसरीकडे महिला सुरक्षित आहेत का या देशातल्या पाहिल्या अनेक आता मंत्रिमंडळात होणाऱ्या मारामाऱ्या, एकमेकांवरती खेकसणं हे बघून उभा महाराष्ट्र व्यस्त आहे। सगळ्या बहिणी पण त्रस्त आहेत, रडतायत सकाळपासून की याच चालू आहे भावाभावांमध्ये। पण लाडक्या बहिणीवरनं विचारलं असता जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये अजितदादा म्हणाले की माझी चूक झाली, बहिणीच्या विरोधात। हे बघा, आता कदाचित
महाराष्ट्राच्या जनतेमधला राग हा त्यांच्या एजन्सीनी त्यांना सांगितलं असेल की प्रचंड राग आहे. तुम्ही जे पवार साहेबांबरोबर बोलत गेलात, तुम्ही जे बहिणीबरोबर बद्दल बोलत गेलात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग आहे. तो जर शांत करायचा असेल तर तुमची भूमिका बदला, तुमची भाषा बदला. आजकाल ते सगळं करतात. ते अरोरा जे सांगतो ते अजितदादा करतात. त्यामुळे अरोराने सल्ला दिला असेल की हे अशी भूमिका घ्या, त्यांनी घेतली. फाईलवरनं वाद सुरू झाला मंत्रिमंडळामध्ये. मुख्यमंत्री म्हणाले की मी सह्या करतो. फक्त आता तिथे मारामारी होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.